नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या महिन्यापासून म्हणजे नोव्हेंबरच्या मला असं वाटतं लास्ट वीकपासून कंटिन्यू मी प्रत्येकाला हे सांगत होतो जे कॅन्डिडेट कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतात, त्यातल्या त्या पर्टिक्युलरली बँकांच्या परीक्षेची तयारी करतात, की SBI क्लरिकलचं नोटिफिकेशन हे डिसेंबरच्या सेकंड वीकमध्ये पब्लिश होणार आहे. आणि मित्रांनो, गुड न्यूज SBIकडनं काल आलेली आहे आणि SBIचं ज्युनियर असोसिएट म्हणजेच क्लरिकलचं नोटिफिकेशन हे पब्लिश झालेलं आहे. महाराष्ट्र, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या स्टेटसाठीचं हे नोटिफिकेशन आहे. त्यात महाराष्ट्रातल्या वॅकन्सीज किती आहेत, या सगळ्या ज्या वॅकन्सीज आहेत त्याच्यामध्ये कॅटेगरी निहाय वॅकन्सीज नेमक्या किती आहेत, एक्झामचा पॅटर्न बदलला आहे का तोच आहे, एक्झामची डेट काय असणार आहे प्री आणि मेन्सची, आणि महत्त्वाचे सगळे पॉईंट जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना खूपच महत्त्वाचे असतात, या सगळ्यांचं डिस्कशन या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. आता या व्हिडिओच्या नंतर मी अजून असा एक व्हिडिओ करणार आहे की SBIचं हे नोटिफिकेशन तर आलं आहे, पण आता याची प्रिपरेशन करायचं कसं. मग ते जे व्हिडिओ असेल तो जे एकदम याच्यातले चॅम्पियन आहेत, म्हणजे थोडक्यात जे बऱ्याच दिवसापासून प्रिपरेशन करतायत, उनकी पढ़ाई अच्छी है, त्यांचा अभ्यास चांगला आहे, असे कॅन्डिडेट जे एकदम नवीन आहेत, आत्ता सुरुवात केली आहे असे कॅन्डिडेट, आणि ज्यांनी आत्तापर्यंत प्री क्लिअर झाल्यात पण मेन्स क्लिअर होत नाही आहे असे कॅन्डिडेट, या सगळ्यांसाठीचा तो व्हिडिओ असणार आहे. पण तत्पूर्वी आजचा हा व्हिडिओ जो आहे हा प्रिलिमिनरीची जी एक्झाम असणार आहे किंवा हे जे नोटिफिकेशन आहे याच्या संदर्भातला आहे. बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ऐका, डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला सुद्धा विसरू नका. बघूया मित्रांनो, आता कसं आहे की नोटिफिकेशन तर आलंय, आता नुसतं नोटिफिकेशन येऊन उपयोग नाही, त्याच्यासाठी तुम्हाला एकदम सिन्सिअरली डेडिकेशन देऊन तुम्हाला याचं प्रिपरेशन करायचं आहे. आणि यासाठी बोर्डेज करिअर अकॅडमीची म्हणजे पर्टिक्युलरली SBI आणि SBI PO असं तुम्ही मला लागलं असतं याला, याच्यासाठीची जी नवीन ऑफलाईन बॅच आहे ही 23 डिसेंबरपासून बोर्डेज करिअर अकॅडमीची सुरू होते. ही सगळी एक्सपर्ट टीम त्याच्यासोबत तुमच्यासोबत असणार आहे. डिटेल या बॅचचं त्याचा एक सेपरेट व्हिडिओ हा नंतर आपण करणारच आहोत, पण तुम्हाला माहीत असावं की 23 डिसेंबरपासून बॅचला सुरुवात होते, ती तुम्ही जॉईन करून मित्रांनो एक जागा या ज्या 13,735 आहेत त्यात महाराष्ट्रातल्या ज्या जागा आहेत नाही जवळपास 1000 मोर दॅन 1000 इतक्या जागा आहेत, त्यातली एक जागा मित्रांनो तुम्हाला पक्की करायची आहे. आता हे जे नोटिफिकेशन आहे या नोटिफिकेशन मध्ये जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते मित्रांनो आपण कव्हर करणार आहोत. मी आता सांगितल्याप्रमाणे या 3 स्टेटसाठीचं हे नोटिफिकेशन आहे, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि हरियाणा. बघूया ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात कधी होणार आहे, महत्त्वाच्या डेट्स ज्या आहेत त्याच्याबद्दलचं थोडंसं इन्फॉर्मेशन सुरुवातीलाच आहे. तर मित्रांनो, आता 17 डिसेंबर पासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे आणि 7 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहे. याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही 5 जानेवारीला जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करा किंवा करा, असं यामुळे करू नका. नंतर या वेबसाईट हँग व्हायला सुरुवात होते आणि बऱ्याच जणांचं यामुळे ऑनलाईन रजिस्ट्रेशन होत नाही किंवा त्यांच्याकडनं तो फॉर्म भरणं त्यांचं राहून जातो. एक 3-4 दिवस जाऊ द्या आणि त्याच्यानंतर मात्र तुम्हाला रजिस्ट्रेशन करून मित्रांनो इथे ठेवायचं आहे आणि ठेवून तुम्ही तुमच्या तयारीला लागायचं आहे. मित्रांनो, आता याची प्रिलिमिनरीची एक्झाम कधी आहे, काय आहे, या सगळ्या आपण पुढे बघणार आहोत. वॅकन्सीज महत्त्वाचा पार्ट असतो. वॅकन्सीज किती, तर वॅकन्सीज या ट्रिमेंडस वॅकन्सीज, म्हणजे मला तर असं वाटतं की मी याला बंपर वॅकन्सीज आहे असं सुद्धा म्हणेन, कारण वॅकन्सीज इतक्या वॅकन्सीज SBI मध्ये येणं याचा अर्थ असा होतो की जे रिटायरमेंटवाली जी बॅच आहे ती शक्यता हीच आहे का काय, की त्याच्यानंतर या इतक्या वॅकन्सीज बघायला मिळत आहेत
असा शंका यायला, डाऊट यायला वाव यामुळे आहे. बघा तुम्ही महाराष्ट्राबद्दल जर का बोलायचं झालं, आपण महाराष्ट्राबद्दलच बोलूया. तर इथे महाराष्ट्र लँग्वेज मराठी. आता लँग्वेज बद्दलचा एक थोडासा पॉइंट आहे, मी नंतर तो क्लिअर करतो तुम्हाला थोडा. 1163 इतक्या वॅकन्सीज, 1163 वॅकन्सीज. खूप चांगल्या वॅकन्सीज आहेत. 1163 1163 वॅकन्सीज आहेत. ओपन कॅटेगरी साठी ज्या आहेत त्या 516 तब्बल 516 इतक्या वॅकन्सी ज्या जनरल कॅटेगरी युआर म्हणजे ओपन कॅटेगरी साठी आहे. ईडब्ल्यूएस 115, ओबीसी तब्बल 313, एसटी तब्बल 104. तब्बल यामुळे म्हणतोय या तब्बलच आहेत. इतक्या वॅकन्सीज या कधीही बघायला मिळालेल्या नाहीत. आणि एससी कॅटेगरी साठी सुद्धा बंपर वॅकन्सीज 115 इतक्या वॅकन्सीज आहेत. अशा टोटल मिळून या 1163 म्हणजे 1163 वॅकन्सीज आहेत. मित्रांनो पुढे जाऊया. बाकी स्टेट बद्दलचं तुम्ही नीट ते वाचून घ्या, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल पीडीएफ वाचल्याच्या नंतर. मित्रांनो याच्यामध्ये आता क्वालिफिकेशन जे आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करूया. क्वालिफिकेशन खूप महत्वाचा पार्ट आहे. बरेच जे कॅन्डिडेट आहेत जे लास्ट इयर अपियर आहेत मित्रांनो, हे अपियर कॅन्डिडेट याला अप्लाय करू शकतात. अट फक्त एकच आहे की बघा कुठलाही ग्रॅज्युएट याला अप्लाय करणार आहे, एनी डिग्री, हे याचं इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे. कुठलीही डिग्री, कोणतीही डिग्री पाहिजे, तुम्ही याला अप्लाय करू शकता. कसल्या प्रकारचं पर्सेंटेजचा जो क्रायटेरिया आहे तो लागू नाही. फक्त डिग्री आहे, तुम्ही पास आहात, तुम्ही याला अप्लाय करू शकता. आवश्यक नाही आहे की ती डिग्री सायन्सेस, कॉमर्सेस आणि किंवा कुठली फायनान्सेस असली पाहिजे. कुठलाही ग्रॅज्युएट याला अप्लाय करू शकतो, पर्सेंटेजची अट नाही. पण जर तुम्ही लास्ट इयर अपियर असाल तरीही तुम्ही याला अप्लाय करू शकता. फक्त तुम्हाला जेव्हा ही एक्झाम तुम्ही क्लिअर कराल तेव्हा 31 ऑफ डिसेंबर 2024 म्हणजे 31 डिसेंबर 2024 पर्यंत तुमच्याकडे तुमचं पासिंग सर्टिफिकेट ग्रॅज्युएशनचं हे असलं पाहिजे, तर तुम्ही याला अप्लाय करू शकता जर लास्ट इयर अपियर असाल तर. अदरवाइज जर तुमचा रिझल्ट नंतर लागणार असेल तर मग मात्र तुम्हाला याला अप्लाय करता येणार नाही. जर तुम्ही लास्ट इयर अपियर असाल आणि विचार करत असाल की एसबीआय क्लरिकलची आपल्याला एक्झाम द्यायची आहे तर तुम्हाला हे एक लक्षात ठेवावं लागेल की मित्रांनो कुठलाही ग्रॅज्युएट याला अप्लाय करू शकतो. कसलाही पर्सेंटेजची अट याच्यामध्ये नाही आहे. एजचा क्रायटेरिया काय आहे, सर मी 18 इयर्स आहे मी याला अप्लाय करू शकतो का, तर अजिबात नाही. याला मिनिमम एज जे आहे ते 20 इयर्स आहे, 20 वर्ष. 20 वर्षाच्या बिलकुल एक दिवस सुद्धा आधी जर का तुमचं एज असेल तरी सुद्धा याला तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. मिनिमम एज 20 इयर्स आहे आणि मॅक्झिमम 28 इयर्स आहे. आता याच्यामध्ये जे एससी जे कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना 28+5 इयर्स आहे, ठीक आहे. ओबीसी जे कॅन्डिडेट आहेत त्यांना 28+3 इयर्स आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत त्याचं जे एज रिलॅक्सेशन आहे नेहमीप्रमाणे इथं दिलेलं आहे. पण जर ओपन कॅटेगरीचा आहे तर मिनिमम 20 मॅक्झिमम 28 इयर आहे. आता याच्यातही फार कन्फ्युजन कॅन्डिडेटला किंवा त्या स्टुडंटला असते ज्याला अप्लाय करायचं आहे की आता नेमकं मग मी याच्यात बसतो का नाही बसतो. तर याला तुम्हाला फार इझी एक हे आहे की याच्यात तुम्ही हे समजू शकता का तुम्हाला अप्लाय करता येतं का नाही येत. हे बघा जर मित्रांनो इथे बघा सेकंड 2 जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल म्हणजे 2 एप्रिल 2 एप्रिल 1996 च्या आधी त्याचा जन्म झालेला नसला पाहिजे. कधी 2 एप्रिल 1996 च्या आधी 2 एप्रिल 1996 च्या आधी त्याचा जन्म झालेला नसला पाहिजे. आणि फर्स्ट जे आहे एप्रिल 2004 च्या नंतरचा तो नसला पाहिजे. थोडक्यात या डेटच्या मध्ये आणि या डेटच्या
या 2 डेटच्या मध्ये जर का त्याची डेट ऑफ बर्थ असेल, जन्म झालेला असेल, तर तो अप्लाय करू शकतो. हे इथे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. महत्त्वाचा पार्ट होता. खूप कन्फ्युजन बऱ्याच कॅन्डिडेट्स याच्यात असतं. आणि याच्यामध्ये मित्रांनो वेगवेगळे जे रिझर्वेशन आहेत एक्स सर्व्हिसमनचं, त्याच्यानंतर जे PWBDचे कॅन्डिडेट आहेत ते, किंवा डिसॅबिलिटीज वेगवेगळ्या ज्या असतात त्याच्याबद्दलचं इन्स्ट्रक्शन आहे. नीट वाचून घ्या आणि अप्लाय करा. जर तुम्ही त्याच्यात बसत असाल तर करायला हरकत नाही. मित्रांनो याच्यामध्ये ना मीडियम ऑफ एक्झामिनेशन कोणकोणत्या स्टेटला कुठली कुठली आहे हे दिलेलं आहे. आपण महाराष्ट्राबद्दल बघूया. महाराष्ट्रामध्ये इंग्लिश, हिंदी आणि मराठी या 3 लँग्वेज मध्ये तुम्हाला एक्झाम देता येईल. ज्याच्यात तुम्हाला कुठल्या लँग्वेज मध्ये कम्फर्टेबल वाटतंय ते तुम्ही चूज करा आणि एक्झाम तुम्ही देऊ शकता. त्याच्यामध्ये लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट हा जो पार्ट आहे हा कशा पद्धतीनं याच्यात SBI ने मेन्शन केलेला आहे ते तुम्हाला सांगतो. बघा 10th आणि 12th मध्ये जर का तुमचं लोकल लँग्वेज हा जर का तुमचा एक सब्जेक्ट असेल त्या 10th आणि 12th मध्ये, तर तुम्हाला कोणत्या प्रकारची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टला तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही किंवा तुम्हाला ती द्यावी लागणार नाही. पण तुम्ही ज्या स्टेटमधून अप्लाय केलंय आणि त्या स्टेटमधली जर का लोकल लँग्वेज 10वी आणि 12वीला जर का ती लँग्वेज एक सब्जेक्ट म्हणून जर का नसेल, तर मग मात्र तुम्हाला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट द्यावी लागेल, ज्याला आपण LPT म्हणतो. हा महत्त्वाचा पार्ट आहे. आता नेमकं याचं सिलेक्शन कसं होणार आहे, एक्झाम किती फेज मध्ये आहे, तर मित्रांनो प्रिलिमिनरी एक्झाम, मेन्स एक्झाम असा हा क्रायटेरिया नेहमीप्रमाणे असणार आहे एक्झामचा. याच्यामध्ये प्रिलिमिनरी जी एक्झाम आहे बघा, आता याच्यात काहीही चेंज नाही आहे. 3 सेक्शन आहेत, इंग्लिश, रिझनिंग आणि मॅथ्स म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, आपण ज्याला न्यूमेरिकल ॲबिलिटी पण म्हणतो. 30 क्वेश्चन आहे इंग्लिशचे, 35 रिझनिंग आणि न्यूमेरिकल ॲबिलिटीची पण 35. असे सगळे मिळून 100 क्वेश्चन आहेत, 100 मार्क्स आहेत. सगळ्यांना 20 मिनिट्स 20 मिनिटाचा वेळ सेपरेट अलाउड केलेला आहे नेहमीप्रमाणे. आणि 1 तासाचा वेळ आहे. कट ऑफ किती असेल, मागच्या वर्षीचा किती होता, या वर्षीचा किती जाऊ शकतो, मागच्या 3 वर्षा आधीचा किती होता, या वर्षी काय त्याचा चेंज होणार आहे का, या सगळ्यांबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपण नंतर करणार आहोत. सध्या तरी तुम्ही लक्षात ठेवा की कट ऑफ किती का असणार. तुम्हाला आउट ऑफ 100 तुम्ही 80+ हे टार्गेट ठेवूनच तुम्हाला याचं प्रिपरेशन करायचं आहे. 80+. मग मागच्या 3 वर्षाचं किती होतं, या वर्षी किती वगैरे हा नंतरचा पार्ट आहे, त्याच्यावर आपण नंतर डिस्कस करू, व्हिडिओ एक सेपरेट करू. मग 80+ इतकं प्रिलिमिनरीची तयारी तुमची असली पाहिजे. मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर आहे. 1/4 म्हणजे 0.25 इतकी निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये आहे. क्लिअर तुम्ही झाला. प्रिलिमिनरी सेकंड फेज जो आहे मित्रांनो तो मेन्सचा आहे. मेन्स ही 200 मार्क्सची आहे, 190 क्वेश्चन आहे, 2 hours 40 minutes याला असणार आहे. सेपरेट टायमिंग प्रत्येक सेक्शन साठी आहे. जनरल अवेअरनेस, जनरल फायनान्स अवेअरनेस, त्याच्यानंतर मित्रांनो इंग्लिश, क्वांट म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग आणि काही कम्प्युटरचे क्वेश्चन याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. मॅक्झिमम मार्क्स जे आहेत म्हणजे जास्तीत जास्त मार्क्स कोणत्या सेक्शनला आहेत तर ते रिझनिंग आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूडला 60 मार्क्स आहेत. त्याच्या खालोखाल मित्रांनो मॅथ्स म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडला 50 आहे, मग इंग्लिश 40 आणि मग जनरल फायनान्स अवेअरनेसला 50. सेपरेट टायमिंग आहे प्रत्येकाला. फार कन्फ्युजन सारखा याच्यात काही नेहमीचाच पॅटर्न आहे, याच्यात काही फार चेंज झालेलं नाहीच आहे, कुठेच नाही आहे. सो या पद्धतीचा हा मेन्सचा मित्रांनो याच्यामध्ये हा पॅटर्न आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. ऑब्जेक्टिव्ह टाइप ही एक्झाम असणार आहे, प्री आणि मेन्स. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो सक्सेसफुल जे कॅन्डिडेट आहेत 10th आणि 12th ला त्याचा लोकल लँग्वेज हा सब्जेक्ट आहे, तर त्याला काय प्रोफिशियन्सी टेस्ट ही काही द्यावी लागणार नाही आहे मी आता सांगितल्याप्रमाणे. आणि जर नसेल तर मग मात्र त्याला ती एक्झाम द्यावी लागेल, ती टेस्टला त्याला सामोरं जावं लागेल. ठीक आहे. आता ही जी एक्झाम आहे मित्रांनो याची टेंटेटिव्ह जी डेट आहे प्रिलिमिनरीची ही फेब्रुवारीमध्ये आहे. वेटिंग लिस्ट असते SBI ला मित्रांनो. 50% म्हणजे जितक्या वॅकन्सीज आहेत ना त्याच्या 50% ही वेटिंग लिस्ट असते. खूप म्हणजे हा खूप एक चांगला याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल एक अपॉर्च्युनिटी आहे. याला कॅटेगरी स्ट्रिक्ट कॅटेगरी निहाय याला वेटिंग लिस्ट असते.
प्रिलिमिनरी एक्झाम जी आहे ती फेब्रुवारी 2025 मध्ये होण्याची दाट शक्यता आहे. एक्झॅक्ट डेट मेन्शन केलेली नाही आहे. आता डिसेंबर आहे मित्रांनो, अजून एक 18, 19, 20 दिवस या महिन्याचे याच्यामध्ये आहेत आणि डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी चांगला बड़ापैकी वेळ मिलतोय आपको पढ़ाई के लिए. अच्छा खासा टाइम यहाँ पर देखने को मिल रहा है कि फेब में अगर एग्जाम है तो तैयारी बिल्कुल बन जाती है. ठीक है. एग्जाम सेंटर जी लिस्ट आहे ती खाली आहे, तुम्ही ती बघा. मेन्स एक्झाम होते प्रिलिमिनरी क्लिअर झाल्याच्या नंतर त्याचे कॉल लेटर जे आहे ते बँकेच्या वेबसाईटला ऑफिशियल हे तुम्हाला वेळोवेळी तुम्ही चेक करत राहा. प्री आणि मेन्सचे कॉल लेटर तुम्हाला तिथेच बघायला मिळते. आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना काय काय काळजी घ्यावी लागते, कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात, एक्झामच्या वेळेस काय काय काळजी घ्यायची आहे, तिथे जाताना काय डॉक्युमेंट कॅरी करून तुम्हाला जायचं आहे, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. याच्यात त्याचं डिटेल दिलेलं आहे. फार खोलात मी आता याच्यात जात नाही. आणि एक्झामिनेशन फीस हा खूप महत्त्वाचा पार्ट याच्यात असतो. त्याच्यामध्ये एक्झामिनेशन फी जी आहे ती ओपन कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी आणि ईडब्ल्यूएस साठी जी आहे ती 750 रुपीज इतके चार्जेस आहेत, 750. बाकी कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट आहे एससी एसटी कॅटेगरी, पीडब्ल्यूबीडी आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी फीस मात्र इथं नाही आहे. हे तुम्हाला इथं समजून घेणं आवश्यक आहे. ठीक आहे. फॉर्म भरताना काळजी काय घ्यायचं आहे याचं जनरल इन्स्ट्रक्शन इथे दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की सगळे पॉइंट्स आपण जर कव्हर केले तर एक महत्त्वाचा पार्ट याच्यात आहे की नेमका सिलेबस काय असतो. सिलेबस बघा, तोच सिलेबस आहे, पॅटर्नही तोच आहे, त्यामुळे सिलेबस काही चेंज होण्याचा प्रश्नच नाही. आता एक्झामची तयारी करताना याचा प्लॅन कसा असला पाहिजे किंवा दिवसभरातलं तुमचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे हे सगळं मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे. हे एक व्हिडिओ सेपरेट आपण याचा करणार आहोत आणि त्यावेळेस तुम्हाला नेमकं याचं सगळं प्लॅनिंग मी देणार आहे. पूर्वी पुन्हा एकदा सांगतो की 23 डिसेंबर पासून एसबीआय साठी एक सेपरेट बॅच ज्याच्यामध्ये प्रीमेन्स आपण कव्हर करणार आहोत ही सुरू होते. बाकी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा डायरेक्ट व्हिजिट करा. आणि एसबीआय क्लरिकलच्या या ज्या वॅकन्सीज आहेत, रेकॉर्ड ब्रेक चांगली अपॉर्च्युनिटी आहे, या तुम्हाला मित्रांनो ही मिस करायची नाही आहे. बाकी काही जर का डाउट्स असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका. चला इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.